कृष्ण नगरी द्वारकेला जात आहात तर महादेवाच्या ह्या मंदिरात जायला अजिबात विसरू नका। सूर्य उजाडायच्या आधीच आम्ही दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली आणि महेशभाईंनी सरळ ऑटो नेली द्वारकाधीश मंदिराजवळ। दर्शन घेऊन सुदामा सेतूजवळ पोहोचलो आणि तिथून पाहिला हा सोनेरी सूर्योदय। देवपूजेनंतर आता पेट पूजेची वेळ होती। मग जिलेबी, फाफडा आणि ढोकला असा अस्सल गुजराती नाश्ता करून पोहोचलो फक्त 2 किलोमीटरवर असलेल्या भडकेश्वर महादेव मंदिराजवळ, जे 5000 वर्ष जुनं आहे। मंदिरामागे आहे हा अरबी समुद्र। संध्याकाळच्या वेळी इथून झक्कास सूर्यास्त दिसतो। त्यानंतर इथून पुन्हा 2 किलोमीटरवर आहे रुक्मिणी मंदिर, तिकडेही दर्शन घेतलं। इथली मुख्य मंदिरं दुपारी 1 ते 5 बंद असतात, त्यामुळे जास्त वेळ वाया न घालवता पळालो बेट द्वारकाच्या दिशेने। आधी इथे बोटीने जावं लागायचं, पण नुकतंच सरकारने सुदर्शन सेतू बांधल्यानंतर डायरेक्ट गाडीने आपण पोहोचू शकतो। मुख्य मंदिरात दर्शन घेऊन मग आम्ही पाहिली सोन्याची द्वारका। 40 रुपये एंट्री फी होती आणि श्रीकृष्णाची पूर्ण जीवन कथा इथे आपल्याला मूर्ती स्वरूपात पाहायला भेटते आणि तसंच अनेक देवी देवतांचं दर्शनही होतं। तर असा होता आमचा द्वारका मधील दुसरा दिवस। पण तिसऱ्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे द्वारकातील 2 सुंदर समुद्र किनारे, जिथे तुम्ही जायलाच पाहिजे।